मी कृष्णा जयसिंग साठे, राहणार दुदंडी। मी गेले 3 वर्ष झाले बोगस पॅथॉलॉजी लॅब संदर्भात तक्रारी करतोय। त्या अनुषंगाने कोणतीही ठोस पावले आरोग्य विभागाने उचललेली नाहीत। बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत, सचिव उपाधीक्षक पोलीस मुख्यालय हे आहेत। पोलीस मुख्यालयातील सचिवांनी गेले 5 आदेश केलेले आहेत, परंतु त्याच्यावरती कोणतीही कारवाई न केल्यामुळे परवा 16 फेब्रुवारी 2026 रोजी डॉक्टर टेके क्लिनिक सांगली यांनी बोगस लॅब असल्याने तिथं HIV नसताना HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णास दिला। याची देखील तक्रार मी परवा जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे दाखल केलेली आहे। त्या तक्रारीवरती 23/4/2026 रोजी बोगस डॉक्टर शोध समितीच्या बैठकीमध्ये आदेश दिले जातील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले आहे। माझ्या तक्रारीवरती आरोग्य विभागाने व जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षांनी यांनी ठोस कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। ज्या HIV बाधित आहेत म्हणून ज्या रुग्णाला HIV रिपोर्ट दिला त्यांच्या मुलांनी देखील जिल्हा शल्य चिकित्सक सांगली व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे व त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी त्याच्यावर उचित कार्यवाही करण्याचे देखील आदेश केलेले आहेत, परंतु त्याच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही। आमच्याकडे राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेअंतर्गत काही ऑपरेशन्स केले जातात। त्यामध्ये पेशंटचे सिरोलॉजी टेस्ट करणं गरजेचं असतं। त्यामध्ये एका पेशंटची सिरोलॉजी टेस्ट जी रॅपिड टेस्ट असते ती पॉझिटिव्ह आली, परंतु अशा केसेसमध्ये 5% पेशंटमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतात आणि मग अशा केसेसमध्ये आम्ही पुढच्या कन्फर्मेटरी टेस्ट करायला पेशंटला सल्ला देतो आणि तसा सल्ला आम्ही पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना दिलेला आहे की पुढच्या जी काही कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती करणे गरजेचं आहे। त्यात कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल प्रशासनाचा निष्काळजीपणा नाही आहे।